प्रलंबित मागण्यांसाठी देवळा तालुक्यातील कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संप. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन माफता यांच्या आदेशानुसार विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार दिनांक 27 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाच्या हाकेला प्रतिसाद देत देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला. बंदच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात 100% प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एकत्र येत आपल्या मागण्यांचे निवेदन देवळा तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना सादर केले. शासनाकडून वारंवार होणारी जाचक कारवाई, परवाना प्रक्रियेतील त्रुटी आणि विक्रेत्यांच्या इतर सुरक्षात्मक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. निवेदन सादर करतेवेळी माफदाचे संचालक जगदीश पवार, तालुका अध्यक्ष दीपक पवार आणि नाडाचे संचालक रामचंद्र आहेर यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बापू भांबरे, राहुल लुंकड, किरण खैरनार, बापू गुंजाळ, दयाराम सावंत, कारभारी आहेर, श्याम सूर्यवंशी आणि आदिनाथ सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील अनेक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन हंगामाच्या तोंडावर विक्रेत्यांनी पुकारलेल्या या बेमुदत बंदमुळे कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विक्री केंद्र सुरू न करण्याचा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे. यावेळी मनोज पवार, रवींद्र सूर्यवंशी, राजेंद्र थोरात, संदीप चव्हाण, शरद आहेर, प्रसाद आहेर, नितीन आहेर, दर्शन आहेर, किरण बिरारी, अविनाश सूर्यवंशी, हर्षवर्धन चव्हाण, मधुकर पवार, दिलीप पवार, गणेश पुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर शासन काय सकारात्मक निर्णय घेते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन महादू मोरेसह पवन गरुड, देवळा.